लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नाम पर भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल और उरण ने 23, 24 और 25 फरवरी को रामसेठ पब्लिक स्कूल सेक्टर के पीछे भाग्य क्रीड़ा महोत्सव या नमो चषक 2025 का किया गया आयोजन। इस आयोजन को लेकर की गई प्रेस कॉन्फ्रेंस। देखिए खबरें आज भी के लिए पनवेल से ब्यूरो रिपोर्ट। धन्यवाद महेश। आज या ठिकाणी आपण भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरण भव्य क्रीडा महोत्सव या आज पत्रकार परिषदेकरता या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय लोकनेते आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब, वाय.टी. देशमुख साहेब, युवा अध्यक्ष मयुरेश नेटकर हे या ठिकाणी आपणास मार्गदर्शनासाठी या ठिकाणी लाभलेले आहेत। आज या ठिकाणी नमो चषक मध्ये 4 विविध खेळांचे याच्यामध्ये सहभाग होणार आहे। त्याच्यामध्ये कबड्डी, ॲथलेटिक्स, खो खो आणि राज्यस्तर शरीर सौष्ठव या 4 स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत। याच्यामध्ये विविध गट आहेत। त्याच्यामध्ये कबड्डीमध्ये 14 वर्षाखालील मुले आणि मुली या ठिकाणी 14 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील जास्तीत जास्त याच्यामध्ये संघांचा सहभाग होणार आहे। कमीत कमी याच्यामध्ये 2,500 ते 3,000 स्पर्धक कबड्डीमध्ये सहभाग होणार आहे। कबड्डीचं वातावरण आपल्याकडे चांगलं आहे पनवेल आणि उरणमध्ये। तसेच शरीर सौष्ठव ही राज्यस्तर स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये 260 नामांकित खेळाडू याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत। ही राज्यस्तर स्पर्धा आहे आणि याचा सर्वांनी आनंद घ्यावा, कारण आपल्या इथं उलवा नोडमध्ये या ठिकाणी आपल्याला मुंबई जवळ आहे। त्याला रामशेठ ठाकूर नेहमी सांगत असतात, कुठल्याही खेळाला कलेला जर का राजाश्रय मिळाला नाही तर ते खेळ बंद पडतात, डबघाईला जातात, कला ते बाजूला होऊन जातात। आणि त्याच्यामुळे माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा राजाश्रय या नमो चषक स्पर्धेला मिळाल्यामुळे अतिशय भरघोस बक्षिसांचे याच्यामध्ये रकमेची 15 लाख पेक्षा जास्त बक्षीस रोख रकमे त्याच्यामध्ये आहे। त्याच्या व्यतिरिक्त चषक आणि इतर गोष्टी त्याच्यामध्ये आहे आणि ते देखील प्रवेश फी अगदी विनामूल्य खेळाडूंसाठी असणार आहे। मी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या समोर नमो चषक बद्दल मांडावं। जानेवारी या 3 दिवस सकाळी 10 पासून ते रात्री मग 8, 9, 10 पण असतील अशा प्रकारच्या या स्पर्धा होणार आहेत। खरं तर तुम्हाला आता जरा थोडंसं झालं असेल की आपण जरा वेगळ्या जागी आलो। नेहमीचे कबड्डी सामने राष्ट्रीय स्तरावरचे आपण पनवेलला घेत होतो, बाकी आणखी मॅरेथॉन स्पर्धा आणि बाकी सगळ्या स्पर्धा सुद्धा आपण पनवेल खात्याला घेत होतो। पण आता आज आपण उलवा रोडमध्ये आलो। आता माझं घर इथे बाजूलाच आहे, उलवा रोडमध्ये। माझं जन्म ठिकाण नावाकडे इथं उलवाला तिथं बाजूलाच आहे साधारणतः। आणि उलवा रोड आता अटल ब्रिजमुळं जास्त फेमस झाला आहे। येणाऱ्या आता एप्रिल महिन्यामध्ये एअरपोर्टचं उद्घाटन झालं तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अगदी त्याची कीर्ती जाणार आहे या उलवा रोडची। बापले साहेबांचं नावही आपण त्या एअरपोर्टला द्यायचं ठरलेलं आहे। सरकारने पण जवळजवळ मान्यता दिलेली आहे। फायनल मान्यता फक्त यायची असली तर राज्य सरकारनं आणि त्याच्याबरोबर केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा जवळजवळ यायचं नवीन व्यवसाय ठरलं तर त्यावेळेला उलवा पूल म्हणजे पहिला पाशी पूल झाला, नंतर उलवा पूल झाला। त्याला आमचे हिराजी खारकर उलवा गावातले जे आहेत हे त्यांनी आंदोलन केलं, भगत साहेबांनी आंदोलन केलं। हिराजी खारकर आणि त्यांच्या वतीनं इथं सिडकोचे अधिकारी बघायला येणार, माहिती घ्यायला येणार, तर त्यावेळेला आपण आपल्या गावकऱ्यांनी विरोध केला आणि त्यांना परतवून लावलं होतं। म्हणजे हा क्रांतिकारक भाग असा आहे आणि त्याच्यामुळं या विभागामध्ये पनवेलला विकास, तिकडच्या बाजूला विकास होईल, वाशीला विकास होईल तो यावा ही आमची अपेक्षा होती आणि त्या दृष्टीनं आज आम्ही कामाला लागलोय। आणि मला वाटते तशा प्रोग्रेस करणे, शैक्षणिक असू द्या, क्रीडाविषयक असू द्या, तर त्या सगळ्या संधी